सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज चक्क एकत्र येत शासकीय विश्रामगृहात स्नेहभोजन केले। निमित्त होतं जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीचं। दोघांच्या या डिनर डिप्लोमसीचे मात्र जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती। तत्पूर्वी एकनाथराव खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची अँटी चेंबरमध्ये बराच वेळ भेट घेतली। त्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, आमदार सुरेश गोरे यासारखी मंडळी देखील जमली। यानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा स्वाद घेतला। दरम्यान गुलाबराव पाटील आणि एकनाथराव खडसे यांच्या भेटीत नेमकी कुठली चर्चा झाली हे मात्र कळू शकले नाही। परंतु दोघांची भेट आणि एकत्र भोजन केल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जागर जनस्थान करता फराज अहमद, जळगाव। भाऊ, काय सांगणार? आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आज तुम्ही मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत भेट घेतलेली आहे, आज स्नेहभोजनही केलं आहे। काय सांगणार? नवीन सरकार आल्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाची आज पहिली बैठक आहे आणि या बैठकीकडून अपेक्षा आहे, आता तर काय म्हणतं की शेवटची बैठक या वर्षाची आहे, फार कमी विषय याच्यामध्ये चर्चेला येतील, पण पुनर्वियोजन यामध्ये आहे ते फार 30 कोटी रुपयाचं फक्त आपल्या पुनर्नियोजन आहे, ज्या आचारसंहितेमुळे कामं अडलेले होते, त्यामुळे त्यातही फार काही व्हावं अशी अपेक्षा नाही। परंतु जिल्हा मोठा आहे, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून जिल्हा विकास निधी मंडळाने शिफारस करण्याची गरज आहे। जिल्ह्यामध्ये आज अनेक सेक्टर असे आहेत की त्या सेक्टरमध्ये पैसा नाही। आज जिल्ह्यामधल्या ठेकेदारांचे पैसे काम होऊनसुद्धा 2-2 वर्ष मिळालेले नाही म्हणून ते आंदोलन करत आहेत। ठेकेदारांना बिलं मिळत नाही आहेत, त्यामुळे कामं थांबलेले आहे। नवीन कामं जे मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी पैसा नाही आहे। निवडणुकीमध्ये निवड घोषणा केल्या पण प्रत्यक्ष अजून तरी त्याचा पैसा उपलब्ध झालेला नाही आणि त्यामुळे गती थांबलेली आहे, विकास कुठेच नाही आहे। कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली आहे की दररोज जळगाव शहरामध्ये पाहिलं किंवा दर आठवड्यामध्ये एक तरी मर्डर जळगाव शहरामध्ये होतो आहे। या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तूल ज्याला म्हणतो कट्टे याचा सुळसुळाट झालेला आहे आणि सर्व ठिकाणी 2 नंबरचे धंदे या ठिकाणी वाढलेले आहे। तक्रारी करूनही काही फार उपयोग नाही आहे। जिल्हा प्रशासन ठप्प झालेलं अशी स्थिती आहे, त्यामुळे नवीन जिल्हा विकास मंडळाकडनं या प्रशासनाला गती यावी अशी अपेक्षा आहे। भाऊ, या ठिकाणी एसटीची मोठी भाडेवाढ करण्यात आलेली आहे, 15% भाडेवाढ झालेली आहे संपूर्ण राज्यामध्ये। या ठिकाणी आपल्या आता काम सर्व वैद्य मरो यानुसार आता हळूहळू सगळ्याच गोष्टींची वाढ होईल। एस टीमधली वाढ म्हणजे सर्वसाधारण जो गोरगरीब माणूस आहे त्याच्या खिशाला चाट देण्यासारखा प्रकार आहे। सरकारने एस टीचा तोटा सहन करावा। एस टी महामंडळाचंच मोठ्या प्रमाणावर येणं हे सरकारकडे आहे, ज्या विविध सवलती दिल्या त्याचं येणं जरी दिलं तरी एस टीच्या संदर्भामधली जी भाववाढ आहे ती करण्याची आवश्यकता भासणार नाही। मोठ्या प्रमाणावर एस टी महामंडळामध्ये भ्रष्टाचार आहे असं आताच एस टीच्या बस खरेदीमध्ये लक्षात आलं। विविध ठिकाणी भ्रष्टाचार याच्यामध्ये होतो आहे। हा भ्रष्टाचार जरी कमी झाला किंवा बंद झाला तरी ही भाववाढ करण्याची आवश्यकता भासणार नाही। मी या भाववाढीचा तीव्र निषेध करू। सरकार स्थापन झाले, मंत्री खाते पण वाटप झाले, मात्र पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे। पालकमंत्री मी व्हावं म्हणून आचरटपणामुळे हावरटपणामुळे अनेक मंत्रिपद मिळाल्यानंतर आग्रह जातात। काय गरज आहे? तुम्हाला मंत्रिपद मिळालं ना, पण या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद व्हावं ही अपेक्षा काय आहे? आणि यामुळे एक हाचरटपणा याच्या माध्यमातून दिसतो आहे, हा हावरटपणा आहे मंत्र्यांचा। तर हरी चिडवळ म्हणताय की एकदम कमी हे असलेला जिल्हा देण्यात आलेला आहे, भाऊ मला गरीब जिल्हा देण्यात आला आहे। काम करणारा गरीब आणि श्रीमंत जिल्ह्याचा काय संबंध येतो? त्याला काम करायचं आहे। लहान जिल्ह्याचाच विकास अधिक झाला पाहिजे अपेक्षा असते।